आता एक बातमी सविस्तर बघूयात। बहुप्रतीक्षित धर्मांतर विरोधी कायद्याला अखेर मुख्यमंत्री फडणवीसांच्या कॅबिनेटने मंजुरी दिल्याची बातमी आहे। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 वरती अंतिम मोहर उमटवण्यात आली आहे। या कायद्याचा शासन निर्णय निघणार असल्याचं राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि हिंदुत्ववादी नेते नितेश राणेंनी सांगितलंय। आज महाराष्ट्रामध्ये एक सक्षम धर्मांतर विरोधी कायदा हा कॅबिनेटमध्ये पास झालेला आहे। धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 या अंतर्गत ज्याचा लवकरच काही तासामध्ये जी.आर. निघेल, लव जिहाद सारखा प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर आता महाराष्ट्रामध्ये अतिशय सक्षम असा धर्म स्वतंत्र कायदा अधिनियम 2026 म्हणून आता कायदा लागू झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।